तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्हीही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच विद्यार्थ्यांनी या दोन्हीही भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे आपण काय केलेले आहे 560 पेजेसचे पीडीएफ तयार केलेले आहे। ही पीडीएफ सध्या हा सुपर क्लास पाहून जोही विद्यार्थी घेऊ इच्छित असेल त्यांना सध्या 250 मध्ये मिळेल, नाहीतर या पीडीएफची किंमत विद्यार्थ्यांना वाढणार आहे। कारण का तर या पीडीएफ मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे। अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पीडीएफ मधीलच येईल 100% खात्री आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील मिळणार आहे। तसेच या ठिकाणी इतिहास मधील ए टू झेड समाज सुधारक असतील त्यांच्यावर इन डिटेल मध्ये आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे। विज्ञानवरील 500+ एमसीक्यू मिळणार आहे। भूगोलवरील देखील एमसीक्यू मिळणार आहे। जनगणना 2011 असो, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान सर्वांवरील एमसीक्यू मिळणार आहे। जोही जो विद्यार्थी आता घेण्यासाठी आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा ही मनापासून रिक्वेस्ट आहे। चला मग सुपर कसा सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्नामध्ये विचारलेला आहे की महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ते सांगायचं आहे। कार्यकारी प्रमुख कोण असतो महानगरपालिकेचा? महापौर, आयुक्त, नगरसेवक किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे। जो आयुक्त असतो महानगरपालिकेचा तो कार्यकारी प्रमुख महानगरपालिकेचा असतो हे कळते। प्रश्न दुसरा, राधाकृष्ण आयोग कोणत्या वर्षी आणि कोणत्या व्यक्तींनी स्थापन केला होता ते विचारलेलं आहे। राधाकृष्ण आयोगाची स्थापना 1948, 1849, 1850 किंवा 1851? तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी एक योग्य आहे। 1949 मध्ये जे आहे या ठिकाणी कोणी स्थापन केला होता तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी जे आहे हा आयोग स्थापन केलेला दिसतो। प्रश्न तिसरा, मंडळ आयोगामुळे कोणती चळवळ प्रभावित झालेली होती ते विचारलेलं आहे। कोणत्या मंडळ आयोगामुळे प्रभावित झालेली चळवळ? ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी किंवा वरील नाही? तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये एक ओबीसी चळवळ जी आहे ती मंडळ आयोगामुळे जी आहे विद्यार्थ्यांनो काय झालेली होती तर प्रभावित झालेली होती। प्रश्न चौथा, जो हे विद्यार्थ्यांनो लीप वर्ष असते जे की 4 वर्षानंतर एकदा येते, तर या लीप वर्षामध्ये विचारलेलं आहे की किती दिवसाचा समावेश असतो। या ठिकाणी सॉरी 300, 365, 366 किंवा 367? ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 366 दिवस प्रत्येक लीप वर्षामध्ये येतो। फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांनो या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यातील जे आहे म्हणजेच 28 च्या जागी 29 फेब्रुवारी येत असते हे कळते। कव्हर करूया प्रश्न पाचवा, तर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? कोणत्या क्षेत्रातील नागरी सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न, ज्ञानचंद, पद्मभूषण, परमवीर चक्र? तर ऑप्शन्स मध्ये एक योग्य राहील। भारतरत्न हा पुरस्कार नागरी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे। कव्हर करूया प्रश्न सहावा, ज्ञानपीठ हा कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे ते विचारलेलं आहे। पुरस्काराचं नाव आहे ज्ञानपीठ पुरस्कार। चित्रपट, नागरी, साहित्य, वरील नाही? तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे 3, म्हणजेच साहित्य क्षेत्रातील नागरी हा एक सर्वोच्च पुरस्कार असलेला कळतो, ज्ञानपीठ पुरस्कार। प्रश्न सातवा, नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी जी आहे ती किती किलोमीटरची आहे ते विचारलेलं आहे। नदी लक्षात घ्या, नर्मदा नदीविषयी प्रश्न आहे। 50, 54, 60, 55? तर ऑप्शन्स मध्ये योग्य राहील आपल्यासमोर 2, 54 किलोमीटर एवढी महाराष्ट्र राज्यामध्ये नर्मदा नदीची लांबी असलेली कळते। कव्हर करूया प्रश्न आठवा, जो की आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षा हा भाग 4 मध्ये आहे, घटनेच्या कोणत्या भागामध्ये असलेला दिसतो ते विचारलेलं आहे। आंतरराष्ट्रीय सुरक्षा हा विचारलेला आहे। मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, 9वी सूची किंवा वरीलपैकी सर्व? तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सुरक्षा हा जो भाग आहे तो भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वामध्ये असलेला दिसतो। प्रश्न 9वा, गंगा नदीची प्रमुख वितरिका कोणती आहे? वितरिका प्रमुख विचारलेली आहे गंगा नदीची। कोयना, कावेरी, रावी, हुगळी? तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील, म्हणजेच हुगळी ही नदी जी आहे ती कोणत्या गंगा नदीची प्रमुख वितरिका नदी असलेली दिसते।
कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा. महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व दिशेला खालीलपैकी कोणते राज्य आहे? कोणत्या दिशेला? दक्षिण पूर्व दिशेला असलेले राज्य तेलंगणा, गोवा, गुजरात, कर्नाटक. ऑप्शन्समध्ये 4. कर्नाटक हे राज्य जे आहे विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी दक्षिण पूर्व दिशेला असलेले आपल्याला कळते. प्रश्न 11वा पाहूया. तर विचारलेलं आहे की सातपाटी, वाघोबा खिंड, केळवे समुद्र हे सर्व पर्यटन स्थळ आहेत, ते कोणत्या जिल्ह्यात येतात ते विचारलेलं आहे. सातपाटी, वाघोबा खिंड आणि केळवे समुद्र पालघर, जालना, सातारा, सिंधुदुर्ग. ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. पालघर जिल्ह्यामध्ये हे सर्व ठिकाणे जे आहे विद्यार्थ्यांनो येतात हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा, जो की आहे 11व्या क्रमांकाचा. तर इतिहास प्रसिद्ध असलेले सातवाहन साम्राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती होती ते विचारलेलं आहे. सातवाहन साम्राज्याची राजधानी प्रतिष्ठान, आपेगाव, खडकी किंवा दौलताबाद. ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. प्रतिष्ठान ही सातवाहन साम्राज्याची राजधानी होती. प्रश्न 13वा पाहूया. तर विचारलेला आहे की परमवीर चक्र हा जो पुरस्कार आहे स्वातंत्र्य प्राप्तीपासून किती लोकांना मिळालेला आहे ते विचारलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपासून परमवीर चक्र कितीला मिळालेलं आहे? 21, 30, 25, 27. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 1 म्हणजेच 21 जणांना जे आहे परमवीर चक्र पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न 14वा. वॉरन हेस्टिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या शहरात केलेली होती ते विचारलेलं आहे. वॉरन हेस्टिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केलेली होती. कलकत्ता, लाहोर, मद्रास, प्रयागराज. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 1 म्हणजेच कलकत्ता या ठिकाणी वॉरन हेस्टिंग यांनी जे आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केलेली होती. प्रश्न 15वा पाहूया. मानवाच्या मेंदूमधून दर मिनिटाला किती रक्त वाहते? किती मिली रक्त वाहते दर मिनिटाला? कोणत्या अवयवातून? तर मेंदूमधून. तर 750 मिली ते 1000, 770 ते 1000, 760 ते 1000. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील. 750 ते 1000 मिली जे आहे प्रति मिनिटाला वाहते हे मेंदूतून कळते रक्त. प्रश्न 16वा. कोळंबी व सेवंडे हे कोणत्या प्रकारच्या पाण्यातील मासे आहेत ते विचारलेलं आहे. कोळंबी, सेवंडे. तर नितळ पाणी, गोड पाणी, खारे किंवा काळे. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3 खारे पाण्यातील कोळंबी, सेवंडे हे मासे आहेत. प्रश्न 17वा कव्हर करूया. रोहू व कटला हे कोणत्या प्रकारच्या पाण्यातील मासे आहेत? आता दुसरी या ठिकाणी विचारलेली रोहू तसेच कटला, तर तेच पर्याय आहेत. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्यासमोर योग्य राहील 2 म्हणजेच गोड्या पाण्यातील रोहू, कटला हे मासे असलेले कळतात. कव्हर करूया प्रश्न 18वा. तर सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे. शब्द कोणता आहे? तर सुप्रसिद्ध हा शब्द आहे. नामांकित, विख्यात, अप्रसिद्ध किंवा नामवंत. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे अप्रसिद्ध हा जो आहे सुप्रसिद्धचा विरुद्धार्थी आहे. तसेच नामांकित, विख्यात तसेच नामवंत हे सर्व काय आहे समानार्थी असलेले कळतात. तर कव्हर करूया 19वा. असहकार चळवळीला राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात मान्यता दिलेली होती ते विचारलेले आहे. असहकार चळवळीला नागपूर, मुंबई, दिल्ली, कलकत्ता. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 1 योग्य आहे. नागपूर अधिवेशनामध्ये असहकार चळवळीला जे आहे राष्ट्रीय काँग्रेसने मान्यता दिलेली होती. मेंदूचे कार्य सुरळीत चालत आहे की नाही हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे की कशाचा वापर केला जात असतो. अवयव आहे मेंदू हे. तर इलिसा, EEG, BCG किंवा वरील नाही. तर मेंदूचे कार्य सुरळीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कशाचा? तर EEGचा वापर केला जात असतो. कव्हर करूया प्रश्न 21वा जो की आहे NH3 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरात आहे ते विचारलेलं आहे. NH3 राष्ट्रीय महामार्गावर कोणते शहर आहे ते सांगायचं आहे. रायगड, धुळे, बीड, अमरावती. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 धुळे हे शहर,
धुळे हे शहर विचारलेलं आहे की NH3 या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. प्रश्न 22वा करूया. महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र पुढीलपैकी कोणते आहे, जे की सतत कार्यांचे त्यांच्या कौतुक करत असत? सत्यदीपिका, ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका किंवा वरील सर्व? तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. सुबोध पत्रिका, ज्ञानप्रकाश, सत्यदीपिका हे सर्व वृत्तपत्रे महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र होते. प्रश्न 23वा करूया. हिरव्या रंगाचे सर्व फळे कशासाठी अत्यंत उपयुक्त असतात ते सांगायचं आहे. जेही फळ हिरव्या रंगाचे असते, जे की आपण खात असतो, तर हाडे, दात, वरील दोन्ही किंवा त्वचा? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3. दात तसेच हाडे या दोघांसाठी ही हिरव्या रंगाची फळे अतिशय उपयुक्त असतात हे कळते. प्रश्न 24वा पाहूया. मोत्यांचे द्वीप असे पुढीलपैकी कशास म्हणतात ते विचारलेलं. मोत्यांचे द्वीप कशास म्हणतात? आयर्लंड, जेरुसलम, बहरीन किंवा वरील नाही? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3. बहरीन याला मोत्यांचे द्वीप असे म्हणतात. प्रश्न 25वा पाहूया. अमेरिकेमध्ये जी संसद आहे त्या संसदेला विद्यार्थ्यांनो काय म्हणतात, कोणत्या नावाने ओळखली जाते अमेरिकेतील संसद ते सांगायचं आहे. रेड हाऊस, काँग्रेस, संसद किंवा पार्लमेंट? तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2. काँग्रेस या नावाने अमेरिकेमध्ये संसदेला ओळखले जात असते. तर 26वा प्रश्न. नेहरू अहवाल कोणत्या व्यक्तींनी तयार केला होता? ते व्यक्ती कोण आहे ज्यांनी नेहरू अहवाल बनवलेला होता? मोतीलाल नेहरू, रतनकुमार नेहरू, यापैकी नाही किंवा जवाहरलाल नेहरू? तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. मोतीलाल नेहरू यांनी नेहरू अहवाल हा तयार केलेला होता. प्रश्न 27वा. लाळ निर्मितीचे नियंत्रण शरीरातील कोणत्या अवयवाकडे असते ते सांगायचं आहे. लाळ निर्मितीचे नियंत्रण यकृत, जठर, मेंदू किंवा किडनी? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3. मेंदूकडे जे आहे लाळ निर्मितीचे नियंत्रण असते हे कळते. तर प्रश्न 28वा. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या व्हायसरॉयच्या काळामध्ये झाली होती ते विचारलेलं आहे. पक्ष, स्वराज्य पक्ष विचारलेला आहे. तर लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड रीडिंग किंवा खाली एक पर्याय आहे. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. लॉर्ड रीडिंग यांच्या काळामध्ये स्वराज्य पक्षाची ही स्थापना झालेली होती आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे 29वा. तर मानवाच्या हृदयाला एकूण किती कप्प्यांची संख्या असते ते सांगायचं आहे. हृदयास किती कप्पे असतात? 2, 3, 4, 5? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 4 योग्य आहे. 4 कप्पे जे आहे हृदयाला असतात हे आपल्याला कळायचे. तर प्रश्न 30वा. महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोणत्या ठिकाणी आढळतात ते सांगायचं आहे. दगडी कोळशाचे साठे सर्वात जास्त कुठे आहेत? बारामती, सिरूड, राजेवाडी, बल्लाळपूर? तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. बल्लाळपूर या ठिकाणी दगडी कोळशाचे साठे जे आहे ते सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतात हे कळते. तर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे. कारण सध्या जर घेचाल तर तुम्हाला हे स्वस्त मिळत आहे. 250 मध्ये PDF मिळत आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल, लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. कोणत्याच प्रकारचा शुल्क आपल्याला लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड होतात तुमची त्याची जी नोटिफिकेशन आहे आपल्या स्मार्टफोनवर मिळून जाईल. तसेच सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तुम्हाला नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्री सुपर क्लासमध्ये.